जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। कल्याणमध्ये मामाच्या घरी जात असलेल्या 14 वर्षीय मुलीवर रेल्वे यार्डात अत्याचार करण्यात आला। लोहमार्ग पोलिसाची तत्परता काही तासात नराधमाला बेड्या ठोकल्या। कल्याण रेल्वे यार्डातील संतापजनक घटना। 14 वर्षीय मुलीवर अत्याचार, पोलिसांच्या तत्परतेमुळे नराधम काही तासातच गजाआड गेला आहे। मुंबई नजीकचे कल्याण रेल्वे जंक्शन हे मध्य रेल्वेवरील सर्वात महत्त्वाचे आणि अहोरात्र प्रवाशांची वर्दळ असणारे केंद्र मानले जाते। दररोज लाखो प्रवासी या स्थानकातून ये जा करत असतात। मात्र याच अत्यंत गजबजलेल्या रेल्वे स्थानक परिसरात एक अशी धक्काजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे, ज्याने संपूर्ण ठाणे जिल्हा आणि रेल्वे प्रवासी वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे। मामाच्या घरी जाण्यासाठी निघालेल्या एका अवघ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून तिला धाक दाखवून रेल्वे यार्डातील निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। या घटनेने रेल्वे स्थानक आणि त्या भोवतालच्या परिसरातील महिला व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीरपणे ऐरणीवर आणला आहे। मात्र या अत्यंत कठीण आणि भीषण प्रसंगातही पीडित मुलीने दाखवलेले अद्भुत धैर्य आणि कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दाखवलेली कामाची तत्परता यामुळे नराधम आरोपीला अवघ्या काही तासातच आत बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश मिळालं आहे। मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार पीडित मुलगी ही अवघी 14 वर्षाची असून अहिल्यानगर जिल्ह्याची रहिवासी होती। उन्हाळ्याच्या सुट्ट्या किंवा कौटुंबिक भेटीच्या निमित्ताने ती अहिल्यानगरहून आपल्या मामाला भेटण्यासाठी निघाली होती। तिला मामाचे घर खोपोली परिसरात आहे। अहिल्यानगरहून कल्याणपर्यंतचा प्रवास तिने सुखरूप पूर्ण केला होता। कल्याण रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर तिला पुढील प्रवासासाठी म्हणजेच खोपोलीला जाण्यासाठी लोकल ट्रेन पकडायची होती। ती कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर अत्यंत अनभिज्ञपणे खोपोली लोकलची प्रतीक्षा करत उभी होती। ती एकटी आहे आणि गोंधळलेली आहे हे तिथे दबा धरून बसलेल्या एका नराधमाच्या लक्षात आले। या गुन्ह्याची अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सौरभ संतोष सोनवणे, वय 23 वर्षेच होते असे। तो कल्याणपूर्ण येथील सिद्धार्थनगर भागातील रहिवासी आहे। प्राथमिक माहितीनुसार आरोपी सौरभ हा रेल्वे स्थानक परिसरात वारंवार फिरत असायचा किंवा प्रशासनावर पाळून ठेवत असायचा। त्या दिवशी प्लॅटफॉर्मवर एकटीच उभा असलेल्या या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर त्याची वाईट नजर पडली। मुलगी अल्पवयीन आणि परगावाहून आलेली असल्याने ती सहजपणे त्याच्या जाळ्यात अडकू शकते असा अंदाज त्याने बांधला। कोणतीही पूर्व ओळख नसताना केवळ मदतीचा बहाणा किंवा जवळीक साधण्याचा प्रयत्न करत तो मुलीच्या जवळ गेला। मुलीला काही समजण्याच्या आतच नराधम सौरभने अत्यंत चालाखीने आणि बळजबरीने तिच्या हातातील मोबाईल फोन हिसकावून घेतला। अनोळखी शहरात अनोळखी व्यक्तीने अचानक आपला मोबाईल फोन हिसकावून घेतल्यामुळे ती 14 वर्षाची मुलगी प्रचंड भयभीत झाली आणि गोंधळून गेली। तिने रडवलेली होऊन आणि अवघ्या करत आरोपी सौरभकडे आपला मोबाईल परत मागण्यास सुरुवात केली। मात्र मोबाईल परत देण्याऐवजी आरोपीने तिचा गैरफायदा घेण्याचे ठरवले। त्याने मुलीला धमकावण्यास सुरुवात केली, तुला जर तुझा मोबाईल फोन परत हवा असेल तर तुला माझ्यासोबत पोलीस ठाण्यात यावे लागेल अशी खोटी भीती त्याने तिच्या मनात घातली। अल्पवयीन असल्यामुळे आणि कायद्याची किंवा पोलीस ठाण्याची भीती वाटल्यामुळे घाबरलेल्या मुलीला आरोपीचे म्हणणे खरे वाटले। आपला मोबाईल परत मिळावा आणि आपण कोणत्याही संकटात पडू नये याच बाबड्या आशेने ती घाबरलेली मुलगी शांतपणे आरोपी सौरभच्या मागे चालू लागली। आरोपी सौरभ सोनवणे हा तिला पोलीस ठाण्यात नेण्याच्या नाटक करत होता। मात्र रेल्वे स्थानकाच्या मुख्य परिसराकडून तो तिला हळूहळू रेल्वे यार्डाच्या दिशेने घेऊन गेला।
कल्याण रेल्वे स्थानकाचा यार्ड परिसर अत्यंत मोठा असून तिथे अनेक ठिकाणी जुने डबे, झाडे झुडपे आणि निर्जन जागा आहेत, जिथे सामान्य प्रवाशाची अजिबात ये-जा नसते. दिवसाढवळ्या किंवा संध्याकाळच्या सुमारास या भागात रेल्वे कर्मचाऱ्याशिवाय कोणीही जात नाही. याचाच फायदा घेत आरोपीने त्या मुलीला एका आणि अंधाऱ्या कोपऱ्यात नेले. तिथे मुलीला जीवे मारण्याची आणि कोणालाही न सांगण्याची धमकी देत तिचा गैरफायदा घेऊन नराधम सौरभने तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. या भीषण प्रसंगाने ती मुलगी पूर्णपणे हादरून गेली होती. अशा अत्यंत क्लेशदायक आणि भयानक प्रसंगातून त्या 14 वर्षीय मुलीने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. आरोपीच्या तावडीतून सुटल्यानंतर ती घाबरून पळून न जाता किंवा गप्प न बसता तिने अत्यंत कौतुकास्पद धैर्य दाखवले. तिने थेट कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर ती प्रचंड घाबरलेली होती आणि रडत होती. तिची ही अवस्था पाहून तिथल्या पोलीस अंमलदारांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी तात्काळ परिस्थिती आपल्या हाती घेतली. त्यांनी सर्वात आधी त्या घाबरलेल्या आणि मानसिक धक्का बसलेल्या मुलीला धीर दिला. तिला पाणी दिले आणि विश्वासात घेतले. एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीने मुलीकडून घडलेल्या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती अत्यंत संवेदनशीलतेने लिहून घेण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी वेळ न घालवता तात्काळ भारतीय न्यायसंहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. दुसरीकडे आरोपी पळून जाऊ नये यासाठी त्यांनी तातडीने पोलिसांची विशेष पथके तयार केली आणि त्यांना रेल्वे स्थानक परिसरात तैनात केले. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकावरील आणि आसपासच्या परिसरातील CCTV कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली. पीडित मुलीने दिलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी CCTV फुटेज अत्यंत बारकाईने स्क्रीन केले. अवघ्या काही मिनिटातच पोलिसांना आरोपी सौरभ सोनवणे हा मुलीला फसू लावून आणि धमकावून रेल्वे यार्डाच्या दिशेने नेताना स्पष्टपणे दिसला. त्याची ओळख पटताच पोलिसाच्या गुप्तहेर पथकाने आणि स्थानिक कर्मचाऱ्यांनी कल्याणपूर्ण परिसरातील सिद्धार्थनगर भागात आणि रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली. लोहमार्ग पोलिसाच्या वेगवान कार्यवाहीमुळे आरोपी सौरभ सोनवणे याला पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. गुन्ह्याची नोंद झाल्यापासून अवघ्या काही तासातच आत पोलिसांनी नराधम सौरभ संतोष सोनवणे याला कल्याण पूर्व भागातून अत्यंत शिताफाने ताब्यात घेतले आणि त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कल्याणच्या लोहमार्ग न्यायालयात हजर केले. सरकारी वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून आरोपीने एका अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केला आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच आरोपीची पार्श्वभूमी काय आहे याचा अधिक तपास करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. न्यायालयाने सरकारी पक्षांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी सौरभ याला पुढील सखोल चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेचा भाग पाडून पीडित मुलीला तात्काळ शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. शारीरिक जखमावर उपचार करण्यासोबतच या भीषण घटनेमुळे तिच्या मनावर झालेला खोल आघात दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांच्या वतीने तज्ज्ञ महिला समुपदेशकांची मदत घेण्यात आली आहे. सध्या त्या मुलीला योग्य ते समुपदेशन केले जात असून तिच्या कुटुंबालाही धीर देण्याचे काम पोलीस आणि सामाजिक संस्थांच्या वतीने केले जात आहे. तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. कल्याण रेल्वे स्थानकावरील या घटनेने रेल्वे सुरक्षा यंत्रणेवर आणि पुन्हा एकदा मोठे प्रश्न निर्माण केले आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणात ज्या प्रकारे कमालीची तत्परता दाखवली त्यामुळे आरोपी वेळेत पकडला गेला. जर पोलिसांनी दिरंगाई केली असती तर आरोपी फरार झाला असता किंवा पुराव्याशी छेडछाड झाली असती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.
मात्र अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी रेल्वे प्रशासनाने यापुढील काळात रेल्वे यार्डाची सुरक्षा अधिक कडक करणे, निर्जन ठिकाणी प्रकाश व्यवस्था वाढवणे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर नजर ठेवणे गरजेचे आहे. तरच महिला आणि बालकांसाठी रेल्वे प्रवास खऱ्या अर्थाने सुरक्षित होऊ शकेल. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत आवडला असेल तर माझ्या चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशा नवनवीन बातम्या मी रोज सांगत जाईल. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.